विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासून आणि नंतरही बऱ्याच मुद्द्यांवरून मवियामध्ये सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा होत्या। आता 2 नव्या मुद्द्यांवरून तशाच चर्चा पुन्हा रंगू लागल्यात। या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्या न देण्यावरून, मग जागा वाटपावरून, मग बंडखोरांवरून आणि आता आणखी एका नव्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत सारं काही अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय। यावेळी मुद्दा आहे तो ठाकरेंकडून कडाडून विरोध केला जाणाऱ्या अदानींचा। ऐन निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेत अदानींच्या बाबतीत केलेल्या गौप्यस्फोटामुळे ठाकरे पवारांमध्ये दरी निर्माण होऊ शकते। उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर सातत्यानं अदानी, आदित्य ठाकरेंकडून सुद्धा अदानी टार्गेटवर। अदानींकडून होऊ घातलेल्या धारावी पुनर्विकासाला ठाकरेंचा विरोध। मोदी अदानी मैत्रीवर सुद्धा ठाकरेंकडून अनेकदा भाष्य। भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या बैठकीत अदानी आणि शरद पवार उपस्थित असं अजित पवारांनी म्हटलं। अजित पवारांच्या दाव्यानं राजकीय खळबळ माजली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अदानींसंदर्भात आक्रमक भूमिका नाही। रोहित पवारांनी मागे अदानींच्या गाडीचं सारथ्य केलं होतं। या मुद्द्यांचा विचार करता अदानींवरून ठाकरे पवारांमध्ये दरी निर्माण होऊ शकते असं म्हटलं तरी उद्धव ठाकरेंनी यातही केवळ अदानींवर फोकस केलंय। सुप्रिया सुळेंनी याविषयी कल्पनाच नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार काल परवाकडे बोलले की सरकार स्थापन करण्यासाठी का सरकार पाडण्यासाठी जी बैठक झाली त्याच्यात गौतम अदानी होते आणि मी धारावीचा जो मोर्चा काढला होता तेव्हा बोललो होतो की आपलं सरकार पाडण्यासाठी 50 खोके कोणी दिले याचा तुम्ही अंदाज लावा। आता अजित पवारांनी त्याचा गौप्यस्फोट केलाय। मग अदानी सगळीकडे जर का खात सुटले असतील, मुंबई त्यांनी घशात घालण्याचा डाव आखलेला आहे जो आपण उधळून लावणार आहोत। उद्या कोकण अदानीच्या घशात घातलं गेलं तर कसं बाहेर काढणार तुम्ही? मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंग बद्दल काही माहिती नाही, पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही। त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल। दुसरा वादाचा मुद्दा ठरू शकतो तो म्हणजे गडकरींचा। एकीकडे ठाकरेंनी त्यांच्यावर आरोप केलेत तर सुळेंनी मात्र त्यांचं कौतुक केलंय। मुंबई गोवा रस्ता अजून होत नाही। नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता करेन की 200 वर्ष खड्डाच पडणार नाही। आता मला अशी चिंता वाटते 200 वर्षात खड्डे पडायला 200 वर्षात हा रस्ता तरी होणार आहे की नाही? कारण रस्ता व्हायला 200 वर्ष आणि त्याच्यानंतर खड्डा पडायला 200 वर्ष, म्हणजे आणखीन किती 400 वर्षानंतर कोण कोणाला जाब विचारणार? मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते कारण का गडकरी साहेब चांगलेच आहे। अच्छे को अच्छा बोलण्याचे विरोधक असला म्हणून काय झालं? गडकरी साहेब चांगले, पण प्रॉब्लेम गडकरी साहेबांचा नाही, प्रॉब्लेम पक्षाचा आहे। गडकरी साहेब चांगले असले तर मला वाटलं देवा भाऊ पण चांगला आहे। नंतर ध्यानात आलं की देवा भाऊ कॉपी करून पास झाला, 2 पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला। अनेक मुद्द्यांवरून आतापर्यंत महाविकास आघाडीत दरी निर्माण झाली, मात्र महाविकास आघाडी आतापर्यंत टिकून आहे। तसाच हाही मुद्दा। आता हा मुद्दा महाविकास आघाडीतील दरी मतमतांतर कुठवर घेऊन जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।